मोठी बातमी आहे। जळगावमध्ये पावसाने कहर केला आहे आणि चोपडा तालुक्यामध्ये खास करून मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। चोपडा शिरपूर दरम्यानचा रस्ताही पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। चोपडा तालुक्यात 11 रिक्षा या पाण्यात वाहून गेल्या आहेत आणि तालुक्यातला पाझर तलाव हा 100% भरला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये एकंदरीतच पावसाने जोर धरला आहे। मागचे 2 दिवस जळगावमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे आता लोकांच्या घरातही पाणी गेलंय। अनेक ठिकाणी खास करून चोपडा तालुक्यामध्ये अतिवृष्टी अनुभवायला मिळते आहे। मागचे 2 दिवस नुकसानही त्यामुळे भरपूर झालंय। चोपडा शिरपूर दरम्यानचा रस्ता या पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर 11 रिक्षा देखील पाण्यात वाहून गेल्या आहेत। वाहतूक प्रभावित झाली आहे, जीवनमान प्रभावित झालंय, पण त्याचबरोबर पाऊस जोरदार पडतोय ही तरीही चांगली बातमी म्हणावी लागेल। पाझर तलाव हा 100% भरला आहे। सचिन अंकुलगे, सचिन जयस्वाल आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत। सचिन, जळगावमध्ये जो पाऊस सुरू आहे मागचे 2 दिवस दिलासा देणारी अशीच गोष्ट आहे, पण त्यामुळे जनमानही हे विस्कळीत झालेलं दिसतंय। हो, तर इथं काल रात्री 2 वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे इथं चोपडा तालुक्यातील चार्डी येथे सर्वात जास्त नुकसान झाल्याचं समोर येत आहे आणि चार्डी येथे सर्व गावात पाणी शिरल्याने गावकऱ्यांच्या बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत, तलाठी कार्यालय आहे, तिथलं सर्व कागदपत्रे वाहून गेलेले आहेत आणि शाळांमध्ये गाळ साचल्यामुळे आज शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे। सचिन, चोपडा आणि शिरपूर दरम्यानचा जो रस्ता आहे तो अक्षरशः वाहून गेलेला आपल्याला दिसतो आहे। रस्ता आता तिथे उरलाच नाहीये। शिरपूर रस्त्यावरती काजीपुरा फाट्याजवळ जो पूल बांधण्यात आलेला होता त्याच्या खाली जो असलेला भराव होता तो पूर्णपणे वाहून गेलेला असल्या कारणाने चोपडा शिरपूर वाहतूक पूर्णपणे बंद आहे। बरोबर। सचिन, प्रशासनाकडनं काय उपाययोजना केली जाते आहे लोकांच्या मदतीसाठी? प्रशासनाकडनं आता पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे। चार्डी येथे प्रशासनातर्फे स्वतः तहसीलदार येऊन पंचनामा वगैरे करत आहे। सचिन, धन्यवाद या माहितीसाठी। जळगावमध्ये मागचे 2 दिवस पावसाचा कहर आपल्याला बघायला मिळतोय। मध्यरात्री 2च्या सुमारास मुसळधार पावसाला इथे सुरुवात झाली आहे। खास करून चोपडा तालुका हा प्रभावित झालाय या पावसामध्ये आणि लोकांच्या घरातही पाणी गेलेलं आपण बघतो आहोत। पाझर तलाव पूर्ण भरलाय ही समाधानाची गोष्ट आहे, पण त्याचबरोबर चोपडा शिरपूर दरम्यानचा रस्ताही वाहून गेलाय, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि लोकांनाही अर्थातच या पावसाचा अतिवृष्टीचा त्रास सहन करावा लागतोय।